माझं नाव पारस गवस. मी वेदांग गवस. आज आपण आहोत श्री सिद्ध महापुरुषाच्या मंदिराकडे, म्हणजेच श्री सद्गुरू सिद्ध महापुरुष यांनी याच ठिकाणी समाधी घेतलेली आहे. ही समाधी डोंगरपालच्या उंच शिखरावर वसलेली आहे. या समाधीसोबत शिष्याची देखील समाधी याच्यात दरवर्षी या ठिकाणी भक्तजन अगदी श्रद्धेने येतात. या शिखरापर्यंत येण्याचा जो रस्ता आहे तो संपूर्ण मातीचा आहे, तो पूर्ण कच्चा रस्ता आहे. तरी देखील अनेक भक्तजन थोडे चालत, थोडे वाहनाच्या माध्यमाने, पण असंख्य भक्तजन येथे उपस्थित असतात. ही रिक्त दिसणारी जागा ही रात्रीच्या वेळी, म्हणजे ज्या वेळी इथे महाप्रसाद असतो, रात्रीचा महाप्रसाद असतो, त्यावेळी ही जागा अगदी संपूर्ण भाविक भक्तांनी भरलेली असते. या संपूर्ण क्षेत्राची माहिती आपला बंधुराज कुमार प्रद्युम्न कृष्णा गवस हा आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आणि या ठिकाणाची संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, तुम्हाला अनेक व्हिडिओ या चॅनल मार्फत मिळतील. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतोय. माय सेल्फ प्रद्युम्न कृष्णा गवस, गाव डोंगरपाल. आणि आज आपण सद्गुरू श्री सिद्ध महापुरुष समाधी स्थान डोंगरपाल या ठिकाणी आज उपस्थित आहोत. मित्र हो, याच्या मुळाशी कारण एकच, म्हणजे भंडारा पौर्णिमा. ही वार्षिक पौर्णिमा आणि आमच्या श्री सिद्ध महापुरुषाचा भंडारा उत्सव. श्री सिद्ध महापुरुष हे सुमारे 350 वर्षांपूर्वी डोंगरपाल या पुण्यभूमीत समाधीस्थ झाले. त्यांची ही समाधी ज्याप्रमाणे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीप्रमाणे श्रेष्ठ आहे. आता त्यांना नाव पडलं आणि प्रचलित झालं ते म्हणजे श्री सिद्ध महापुरुष. आता याच्या मुळाशी कारण म्हणजे श्री सिद्ध महापुरुष हे एक योगी होते, ते एक तपस्वी होते, म्हणजेच साधू होते. आता साधू कोणाला म्हणावं, तर या विश्वातील जी प्रलोभनं आहेत यांचा त्यांनी त्याग केला. समाजातील षडरिपूंचं ज्यांनी गमन केलं, अशा ठिकाणी ज्यांनी संपूर्ण जगाला आपलंसं मानिलं आणि आपलं जीवन हे भगवंताच्या नामचिंतनात पूर्ण केलं, असे हे योगी असतात, असे हे साधू असतात. यांना नाव नसतं. याच्या मुळाशी कारण एकच, ज्यावेळी असे योगी आपली साधना वाढवतात, त्यांची शक्ती प्रबळ होते, तेव्हा त्यांचं कार्य हे मनुष्य देहात राहून कधीही पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळं या निसर्गात म्हणा किंवा अंशरूपानं सर्वत्र वावरण्यासाठी त्यांना समाधीस्थ व्हावं लागलं. आणि आमचं भाग्य आहे की ही समाधी आमच्या डोंगरपाल गावात आहे आणि यामुळं आमची डोंगरपाल भूमी ही श्री क्षेत्र म्हटलं तर वावगं ठरणार. त्याचप्रमाणे आज या भंडारा पौर्णिमेला अनेक भाविक भक्तजन आपल्या त्रस्तग्रस्त अनेक समस्या घेऊन या सिद्ध महापुरुषाच्या चरणापाशी येतात आणि याची प्रचिती समाजात अजूनही पोचलेली आहे. गोवा, महाराष्ट्र, त्याचप्रमाणे कर्नाटक येथील भाविक या देवस्थानामुळे या ठिकाणी मोठ्या आशेनंही येतात आणि त्यांची आशा ही समाधी पूर्ण करते. आता ही समाधी ही सिद्ध महापुरुषांची आहे आणि या ठिकाणी दरवर्षी त्यांना वार्षिक नैवेद्य हा दाखवला जातो. आता समाजातील विभिन्न विचारांनुसार समाजात असंही गैरसमज म्हटला तर वावगं ठरू नये, कारण लोकांना असं वाटतं की या ठिकाणी होणारा कोंबड्या बकऱ्याचा मान हा त्या समाधीला आहे. आता जर का ही समाधी सिद्ध महापुरुषांची असेल, जर का एका योग्याची असेल, तर त्याला रक्ताचा मान दिला जात नाही.
तर हा रक्ताचा मान कोणाला आहे? तर अशा योग्याच्या वेळी, त्यांच्या साधनेवेळी देवतांकडून त्यांच्या रक्षणार्थ ज्या गण, चाळे किंवा ज्या नैसर्गिक शक्ती जी त्यांचं रक्षण करणार, नैसर्गिक आपत्तींपासून, निसर्गातील संकटांपासून यांचे जे चाळे होते किंवा यांच्या ज्या नैसर्गिक रूपानं जो राखणदार होता, त्या राखणदाराला वार्षिक हा रक्ताचा मान आम्ही ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेनं देतो. आणि त्याचप्रमाणे हे देवस्थान प्रसिद्ध आहे ते म्हणजे संततीच्या नवसासाठी. इतरही आहेत, पण त्या तुलनेनं आज श्री सिद्ध महापुरुषांची प्रचिती संतती रूपानं बऱ्याच जणांना अनुभवता आलेली आहे. आणि हे सिद्ध महापुरुष या ठिकाणी जर का विचार केला असेल तर कोणतंही तंत्र मंत्र नाही. मंत्र हे जगाच्या उद्धारासाठी आणि तंत्र हे दुसऱ्याचं वाईट कर आणि माझं बरं कर याच्यासाठी. पण या ठिकाणी जर का विचार केला असेल तर हे सिद्ध महापुरुष हे जग कल्याणासाठी समाधीस्थ आहेत. पण ही समाधी ही त्याच्यासाठीच आहे जो सेवा करेल, इतरांना त्याची अपेक्षा करू नये, कारण सेवा केली तरच मेवा मिळेल. ही समाधी आज आपल्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपे एक शिकवण देते. आणि ती शिकवण काय असेल तर सेवा तया मेवा. जो इथे येऊन सेवेकरी होईल, जो सद्गुरूंचा सेवेकरी होईल, त्याच्यासाठी सद्गुरू सिद्ध रूपानं चांगलं फळ हे नक्कीच देतील. त्याचप्रमाणे आज इथे येणारे अनेक भक्तजन आपलं साकडं नवस रूपानं या समाधीपाशी मोठ्या श्रद्धेनं मागतात. आणि हीच भावना आज आम्ही मनात ठेवून इथं मोठ्या भक्तिभावानं जी काही सेवा असेल ती करत असतो. आणि संतांनीही म्हटलंय, सद्गुरू वाचोनी सापडे न सोय, धरावे ते पाय आधी आधी. आणि म्हणूनच या सद्गुरू श्री सिद्ध महापुरुषांचरणी आम्ही लीन आहोत. दिल्ली दिल्ली टोळा खाली ग्राम